बदलापूर घटनेची पुनरावृत्ती पुण्यात झाली आहे। पुण्यात मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे सत्र सुरूच आहे। पुण्यात वानवडी परिसरात 45 वर्षीय शाळा बसच्या ड्रायव्हरने 6 वर्षाच्या चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पीडित मुलींवर आरोपी 4 दिवसांपासून अत्याचार करत होता। याबाबत कोणाला सांगितल्यास परिणाम होतील अशी धमकी आरोपीने या मुलींना दिली होती। स्कूल बस चालकावर वानवडी पोलीस स्थानकाअंतर्गत पॉक्सो ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी एका नामांकित शाळेच्या विद्यार्थ्यांना बसमधून शाळेत सोडत होता। या दोन्ही मुली त्या बसमधील पुढच्या सीटवर बसल्या होत्या। गेल्या 4 दिवसात ड्रायव्हरने मुलींवर अत्याचार केले। पीडित मुलींपैकी एका मुलीला घरी आल्यानंतर वेदना जाणू लागल्या। तिच्या आईने तिचा विश्वास घेत विचारणा केल्यानंतर मुलीने झालेल्या संपूर्ण प्रकार आईला सांगितला। त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पुण्यामध्ये वानवडी पोलीस हद्दीमध्ये 2 अल्पवयीन मुली आणि पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन काल आले होते। त्यांच्यामध्ये त्या बसच्या शाळेच्या बसच्या ड्रायव्हरांनी त्यांच्याशी त्यांच्या प्रायव्हेट एरियामध्ये स्पर्श केले असे एक आरोप तक्रार दिली। त्यांच्या आईने तक्रार दिली। त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल घेऊन त्यांचा गुन्हा दाखल केलेले आहे। दाखल करून तात्काळ जे चालक आहे आरोपी आहे त्यांना ताब्यात घेतले आहे। आणखी आता पुढचा तपास चालू आहे। किती संख्या सगळ्या 2 मुली आहेत। सर, हे काय चालत्या बस मध्ये हा प्रकार घडलाय का, पहिल्यांदाच घडलाय का? आणि आता हे पहिल्यांदाच त्यांचं म्हणणं आहे। आता सविस्तर CWC च्या समोर त्यांचे स्टेटमेंट घेत आहे। तसेच त्यांचे मेडिकल केल्यानंतर पुन्हा आम्ही सविस्तर जबाब घेतील। त्यांच्यामध्ये आधी पण घडले का ते आमच्याकडे काल तक्रार देताना पहिल्यांदा घडले असे त्यांचं म्हणणं होते। सर, आणखीन काही मुली असण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने आपण काही तपास करतोय। आता आम्ही तपास काल दाखल झाले। आता तपासच्या दृष्टीने ते पण विचारत आहे, शाळामध्ये सुद्धा विचारत आहे ते असे काही तक्रार आले का, आधी असे प्रकरण घडले का, हे पण आम्ही चौकशी करतो। आज वानवडी येथे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस चालकाकडून 2-6 वर्षाच्या मुलींवरती अत्याचार केल्याची घटना समोर आली। यामध्ये या 2-6 वर्षाच्या मुलींना लैंगिक स्पर्श केल्याची तक्रार गैरअर्जदाराने केलेली आहे। या संदर्भात वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजयजी पतंगे यांच्याशी मी चर्चा केली। आरोपीला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आलेली आहे। मुलींना मेडिकल करण्यासाठी पाठवण्यात आलेले असून पुढील कारवाईसाठी CWC कडे पाठवण्यात येणार आहे। यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं तात्काळ सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आरोपीवरती कडक कारवाई केली जाईल। आजपासून देशभरात शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। आज नवरात्र उत्सवाची पहिली माळ देशभरात घराघरात तसेच प्रमुख देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली आहे। दरम्यान महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा येथे विधिवत घटस्थापना करण्यात आली। लाभाप्रमाणे आज गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी भूपाळी पूजा झाल्यानंतर पाखडणी करण्यात आली। मुक गाभाऱ्यामधील उत्सव मूर्ती बालद्वारी मधील घटस्थापनेच्या ठिकाणी विधिवत सनई चोघळाच्या वादनात नृत्य गुरव कोडी वीर घळशी पुजारी वर्गाकडून आल्या। ठीक 11:30 वाजता घटस्थापना करण्यात आली। यावेळी प्रमुख विश्वस्त अनिल सौंदडे, विश्वस्त ऍडव्होकेट विश्वास पानसे, विश्वस्त पोपट कोंबणे सहित आदी मान्यवर उपस्थित होते। सकाळच्या सुमारास मुख्य मंदिरात विधिवत पाखडणी करण्यात आली। नवी मुंबई येथील खंडोभक्त संजय रामू जाधव यांच्या वतीने अपहरण करण्यात आलेले नवीन पोशाख मुख्य मार्तंड भैरव मूर्तीसह खंडोबा महाळसा देवीच्या उत्सव मूर्तींना परिधान करण्यात आले। त्यानंतर सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास सनई चोघळे याचा मंगलमय सुरात उत्सव मूर्ती गडकोट आवरला। बालद्वारी येथे आणण्यात आलेल्या आणि वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी यांच्या मंत्रपठणात विधिवत घटस्थापना करण्यात आली। पुण्यामध्ये नात्याला काडीमा फासणारी घटना समोर आली आहे। वडिलांनीच आपल्या 11 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे। गेल्या वर्षभरापासून आरोपी आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता। शाळेतील गुड टच आणि बॅड टच उपक्रमातून ही गंभीर घटना उघडकीस आली आहे। शिक्षकांनी दिलेल्या तक्रारीनंतर वाळजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। त्याला अटक करण्यात आली आहे। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी वारजेमध्ये आपल्या आई वडिलांसोबत राहते। ही मुलगी 6वी मध्ये शिकत असून ती 11 वर्षाची आहे। या मुलीवर त्याच्या वडिलांनी राहत्या घरी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले। मोबाईल मध्ये अश्लील व्हिडिओ दाखवत बापाने आपल्या पोटच्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले। गेल्या वर्षभरापासून आरोपींकडून हे लैंगिक अत्याचार सुरू आहे।
हा जो निंदनीय प्रकार आहे, काल आपल्याकडे तो वारजे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. याच्यामध्ये जी पीडित मुलगी आहे तिच्या वडिलांनी तिच्यावर असावा ते पसंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जेव्हा ती स्कूलला गेली असता त्या स्कूलच्या जे स्टाफ आहे, टीचर्स आहेत, त्यांना हा प्रकार थोडा संशयास्पद वाटल्यानंतर त्यांनी आधीच चौकशी केली पोलिसांसोबत. तेव्हा असं घडलेला प्रकार निष्पन्न झाला, मुलीने पण सांगितलं आपल्याला. तर त्या तक्रारीवरून, स्कूलच्या टीचरच्या तक्रारीवरून आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे. याच्यामध्ये आरोपीला आपण तात्काळ ताब्यात घेऊन अटक करून त्याची 4 दिवसाची PCR पण कोर्टाने मंजूर केलेली आहे. पीडित मुलीचे बाकीचे वैद्यकीय तपासण्याने त्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि पोलिसांचा तपास याच्यामध्ये सुरू आहे. मागील 3 वर्षापासून तो या ठिकाणी रोजंदारीच्या कामानिमित्त आलेला आहे. तो मूळचा बिहार या ठिकाणी राहणार आहे आणि त्याची पत्नी आणि बाकीच्या एकूण 5 मुली यांच्यासोबत तो या ठिकाणी वारजे पोलिसांच्या हद्दीमध्ये आकाशनगर या भागात तो राहत होता. आणि त्यांनी हा प्रकार केल्यामुळं निष्पन्न झाल्यामुळे त्याला आपण आता अटक केलेली आहे आणि तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. आपल्या फर्यादीमध्ये मागील 1 वर्षापासून सुरू होतं, परंतु आरोपीची चौकशी केली असता त्याने एकदा हा प्रकार केलेल्याचं कबूल केलेला आहे. अजूनसुद्धा याच्यामध्ये तपास पोलीस अधिकारी करत आहेत आणि कोर्टासमोर आणि CWC समोर जी पीडित मुलगी आहे तिला हजर केल्यानंतर याच्यातून बारीक अजून सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील. याच्यामध्ये असं सुरुवाती अशी घटना झाली की जेव्हा हे त्या स्कूलमधले काही त्यांचं एक ॲप होतं, ते ॲप डाउनलोड करून ते घरी जाऊन ते करत होते, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या. त्यावेळेस त्या मोबाईलमध्ये त्यांना काय असं काही क्लिप त्यांना दिसल्यावरून त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी थोडं चौकशी पोलिसांसोबत केली. नंतर थोडं विश्वासात घेऊन विचारलं असता त्या मुलीने कबूल केलं की तिच्या वडिलांनी तो असा प्रकार केलेला आहे. तर त्यासुद्धा आपण मोबाईल जप्त करून बाकीचे त्याचे फॉरेन्सिकसाठी तो जप्त केला आणि पुढचा तपास त्याच्यामध्ये पोलीस करतील. याच्यामध्ये जर काही क्लिप असतील तर त्यासुद्धा आपण त्या दृष्टीने पुढचे जे वाढीव कलम आहेत ते सुद्धा आम्ही लावत आहोत. येवला तालुक्यातील श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती असे त्रिगुणात्मक रूप असलेली जगदंबा मातेच्या नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. मंदिरात नवरात्री उत्सवानिमित्त मंदिरापुढे रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात येऊन महापूजा आरती करण्यात आली. घटी बसण्यासाठी सर्वत्र व्यवस्था देखील करण्यात आली असून नवसाला पावणारी देवी म्हणून सर्वदूर ख्याती असलेल्या जगदंबा मातेच्या दर्शनाकरिता छत्रपती संभाजीनगर, नगरधोडे, नाशिकसह राज्याच्या कोणाकोपऱ्यातून लाखो भावी नवरात्री काळात दर्शनासाठी येत असतात. घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या माळेला सकाळपासूनच जगदंबा मातेच्या दर्शनाकरिता भाविकांची गर्दी बघायला मिळाली. आज शारदीय नवरात्राला सुरुवात झालेली आहे. समस्त गावकरी मंडळी या देवी जगदंबा देवी संस्थांचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून आताच या ठिकाणी घटस्थापना, ब्रह्मवृंदांच्या माध्यमातून गणेशाची पूजा, वरुणाची पूजा याचा सांग होऊन आताच देवीची आरती झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्या देशभरात शारदीय नवरात्रचा उत्सव होत असतो. त्याच अनुषंगाने या ठिकाणी महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी हा त्रिगुणात्मक देवतेचा हा उत्सव आपल्या देशभरात होत असतो. आणि या नवरात्र उत्सवामध्ये या कोटोंगाची ही अंबा जगदंबा या ठिकाणी अध्यक्ष विश्वस्त मंडळाने छान अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. ग्रामस्थांनी या ठिकाणी त्यांचंही सहकार्य आहे. आणि अशा ह्या नवरात्र उत्सवाच्या या माध्यमातून देवीची उपासना, देवीची आराधना, देवीची या ठिकाणी हा उत्सव शारदीय नवरात्राच्या माध्यमातून संपन्न होत आहे. आणि संपन्न आज सुरुवात आहे असा हा 9 दिवसाचा उत्सव. आणि या ठिकाणी देवी भक्तांना धन्यवाद. आणि राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने सर्व देवी भक्तांना धन्यवाद. आणि समस्त विश्वस्त मंडळ आणि ट्रस्टी यांनाही धन्यवाद देऊन आणि चांगली व्यवस्था केल्याबद्दल त्यांना पुन्हा एक वार धन्यवाद. आज राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचे परमप्रिय शिष्य, कोपरगाव समाधी बेटाचे प्रमुख महंत, मठाधिपती, आदरणीय, पूजनीय, वंदनीय, प्रातस्मरणीय रमेशगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते घटस्थापना होऊन या शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या आनंदाने प्रारंभ झाला. या यात्रेच्या काळात हजारो भाविक दररोज दर्शनासाठी येत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये किंबहुना त्यांना त्रास होऊ नये म्हणून ट्रस्टने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहे. घटी बसणाऱ्या भाविक भक्तांसाठी
ट्रस्टच्या वतीनं फराळाची व्यवस्था केलेली आहे, तसंच राहण्याची व्यवस्था आहे. आणि 9 दिवस इथं धार्मिक कार्यक्रम, देवी भागवत कथा, रोज कीर्तन, भजन इत्यादी कार्यक्रम चालतात. बाकी CCTVच्या माध्यमामधून यात्रेवर नियंत्रण ठेवण्याचं काम, तसेच येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख बंदोबस्त असतो. मंदिर 24 तास खुलं राहील. भाविकांना नम्र विनंती, आपण एकदा तरी दर्शनाला यावे आणि आई जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त करावा ही ट्रस्टच्या वतीनं विनंती. विदर्भाची कुलस्वामिनी असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. या अंबादेवीला विदर्भाचे कुलदैवत म्हणून संबोधले जाते. विदर्भातील प्राचीन शहर असलेल्या अमरावती शहराची पौराणिक दृश्यता ओळख आहे. कौंढण्यपूर येथील विदर्भ राज्य करणाऱ्या भीष्मक राजाने आपली सुकन्या रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी ठरवला होता. तो तिला अमान्य होता. तिने श्रीकृष्णाला आपली इच्छा कळवताच श्रीकृष्णाने कौंडल्यपूर येथे येऊन माता रुक्मिणीचे हरण केले व याच अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात आणून भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीशी विवाह केल्याची आख्यायिका आहे. श्रीकृष्ण काळापासून हे मंदिर अस्तित्वात असून आजही अमरावती शहरातील तिचं स्थान जागृत समजले जात आहे. या अंबादेवीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची सुद्धा पत्रिका आली होती. नवरात्री उत्सवामध्ये अंबादेवी संस्थानमध्ये आता 9 दिवस नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार. हजारो भाविक अंबादेवीच्या दर्शनासाठी येतात. अंबादेवी संस्थानाचा संपूर्ण परिसर हा भक्तिमय झाला असून 9 दिवस या परिसरामध्ये यात्रेचे सुद्धा स्वरूप येत असते. वैशाली विजयराव तिडके. मी आज पहिला दिवस आहे. खूप आनंद वाटते, खूप चांगलं वाटते. आज पहिल्यांदा दिवस आहे देवीचा. इतका आनंद चालला, खूपच आनंद चालला. एवढा का खूप म्हणजे शांत वाटते. देवी पसंत वाटते का खूप चांगलं वाटते. नाव दीपाली गजानन रामेकर आहे. मी 12 वर्ष झाले दर्शनाला येत आहे. इथं सांग दर्शनाला येत आहे आणि अंबादेवीत आणि एवढं मन प्रसन्न होते खूपच. आणि 9 दिवसात एवढं वेगळं असते का खूपच. जे अंबादेवी साडी घालते ते आपण घालतो आणि पुन्हा जे मनकामना असते ती पुरी होते. जे काही आणि खूप काहीतरी पाहायला मिळतो. गरबा खेळायला मिळते, पाहायला मिळते. अंबादेवी ही पूर्ण विदर्भाची कुलस्वामिनी म्हणून परिचित आहे. महाभारतामध्ये उल्लेखित रुक्मिणी माता त्यांचे पिता राजा भीष्मक हे विदर्भ प्रदेशाचे महाभारत काळामध्ये राजा होते आणि त्यांची राजधानी जी होती ती राजधानी अमरावतीपासून जवळजवळ 35 किलोमीटर अंतरावर असलेलं आजच्या काळामध्ये आपण ज्याला कौंडिण्यपूर म्हणून उल्लेख करतो त्या कौंडिण्यपूरचं महाभारत काळामध्ये कुंडिनपूर असा उल्लेख होता. आणि तिथे या कुंडिनपूर त्याचा गुरुचरित्र आणि अन्य सगळ्या ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. त्या प्रदेशाचे राजा भीष्मक हे राजा होते आणि राजा भीष्मकांची कन्या रुक्मिणी यांनी आपल्या कन्येचा विवाह जो नियोजित केलेला होता तो तिला मान्य नव्हता. त्यामुळे तिने जे नियोजित आपल्याला मनाने ज्याला वरलं होतं अशा भगवान श्रीकृष्णाला तिने सुधन्वा नावाच्या ब्राह्मणाच्या मार्फत निरोप देऊन आणि मग मला तुम्ही इथून येऊन घेऊन जा, माझ्या मनाच्या इच्छेच्या विरुद्ध इथे विवाह होत आहे. मग असं करून भगवान श्रीकृष्ण इथे येऊन आधी पोचलेले होते. माता रुक्मिणी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून इथे आपल्या या कुलदेवतेच्या दर्शनाला म्हणून इथे आली आणि इथे पूर्वनियोजित ठरलेल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण इथे पोचलेले होते आणि त्यांनी या अंबा मातेच्या साक्षीने इथे रुक्मिणीचा विवाह संपन्न केला. रुक्मिणीचं पाणीग्रहण केलं आणि नंतर इथून पुढे द्वारकेला त्यांनी प्रस्थान केलं आणि मग अशा सगळ्याच्यामध्ये तेव्हापासून ही अंबादेवी जी आहे ही संपूर्ण विदर्भाची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाते. जरी विदर्भाची कुलस्वामिनी असली तरी संपूर्ण भारतभर आणि जगभरामध्ये हजारो भक्त आहेत की जे सगळे नवरात्राच्या निमित्ताने इथे येत असतात. आणि मग नवरात्राचा अश्विन नवरात्र उत्सव हा सर्वात मोठा उत्सव असतो. अश्विन वद्य प्रतिपदा म्हणजे जसं आज
आज विधिवत देवीला महाअभिषेक संपन्न झालेला आहे. त्यानंतर विधिवत घटाची पूजा करून घटाची स्थापना झालेली आहे. आता रोज सकाळी 5 वाजता देवीच्या घटांची देवीचे जे निर्णय 9 रूपं आहेत त्यांची ती रोज त्या स्वरूपामध्ये देवीचं स्मरण करून आणि त्या घटाची पूजा केली जाईल. रोज सकाळ दुपार संध्याकाळ सप्तशतीचे पाठ होतात आणि त्याची परिणिती जी आहे ती नवमीला म्हणजे येत्या शुक्रवारी 11 तारखेला नवचंडी यज्ञाने त्याची परिणिती संपूर्ण पूर्णाहुतीने संपन्न होईल. नवचंडी योग आणि जी शेकडो वर्षांची परंपरा आणखीन आहे त्याप्रमाणे विजयादशमीच्या दिवशी दुपारी 4 वाजता श्री अंबा माता चांदीच्या पालखीमध्ये बसून आपली भगिनी एकविरा माता हिलासुद्धा आपल्याबरोबर घेऊन आणि मग सीमोल्लंघनासाठी प्रस्थान करते. सुमारे साधारणतः 4 तासाच्या मिरवणुकीला अक्षरशः लाखो अमरावतीकर नागरिक दुतर्फा आलेले असतात आणि अत्यंत उत्साहामध्ये आणि प्रचंड गर्दीमध्ये ही मिरवणूक सीमोल्लंघन मिरवणूक संपन्न होते आणि अशाने नवरात्रोत्सवाची सांगता होते. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. सोयाबीनला 8,000 रुपये, कपाशीला व तुरीला 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे प्रति एकर 24,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. यासह विविध मागण्यांसाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य परिवर्तन मोर्चा काढण्यात आला. राज्य सरकारच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मतदारसंघ शिवसेनेचा होता आहे आणि आजही जी फूट पक्षामध्ये झाली त्यामुळे ज्यांना पक्षानं मोठं केलं 3 वेळेस आमदारकी दिली, काहींना 3 वेळेस आमदारकी 3 वेळेस खासदारकी, असे लोक पक्षाशी बेमान झाले आणि ते बाजूला गेले. तरी सुद्धा इथला मतदार हा शिवसेनेच्याच पाठीशी आहे. तो एकत्रित येऊन एकत्रित विरोध करण्याची गरज आहे आणि आज आम्ही निश्चितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ही जागा लढवणार आहोत आणि जिंकणार सुद्धा आहोत. नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार. आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1,500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. राजू दादाला मुलगी झाली, राजू दादाला. हो मी तुला बोलले होते ना मुलगी होणार म्हणून. तू बोलली होती बर का. आता मी तुला 5,000 रुपये देणार आहे. आणि पहिली शाळेत घातलं की 6,000 रुपये. आणि हो जेव्हा ती 6वीत जाईल ना तेव्हा 7,000 रुपये आणि 11वीत जाईल तेव्हा 8,000 रुपये मी तिला देणार आहे. एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये द्यायला मी तयार आहे. एवढे पैसे? आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची. एवढंच करायचं. धन्यवाद बर का माझ्या लेकींना. या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेक लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची. प्रिया, तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना? अगं तो शंकर, गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागली. त्या नीमा काकू आहेत ना, त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत. एक मिनिट, म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतो? हो, तिच्याच बद्दल बोलतो. त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू. अगं वेडा आहे का तू? त्याला कुठे काय करायचंय? मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी 18 वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आहेत. आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय नीमा काकू पण नाव घालते की नाही बघ शाळेत. चला, म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणारच. राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या 0वर आणता येईल. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ. राजू दादाला मुलगी झाली, राजू दादाला. मी तुला बोलले होते ना मुलगी होणार म्हणून.
हा तू बोलली होती बर का. आता मी तुला 5,000 रुपये देणार आहे. मी पहिली शाळेत घातलं की 6,000 रुपये. आणि हो, जेव्हा ती 6वीत जाईल ना तेव्हा 7,000 रुपये आणि 11वीत जाईल तेव्हा 8,000 रुपये मी तिला देणार आहे. एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये द्यायला मी तयार आहे. एवढे पैसे? आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची. एवढंच करायचं. धन्यवाद बर का माझ्या लेकींना. या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेक लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे